हॅलो नमस्कार, मी शीतल परब। आज मी तुमच्यासमोर माझा आवडता छंद याबद्दल सांगणार आहे, जे मला खूप एनर्जेटिक, ॲक्टिव्ह आणि खूप फ्रेश ठेवतं। मला बऱ्याच वेळा बरं नसलं जरी आणि मला खूप हेक्टिक काम दिवसभर असलं तरी मी ती एक गोष्ट सोडत नाही, ते म्हणजे माझं ड्रॉइंग आणि क्राफ्ट। मला खूप 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 करायला आवडतं ते ड्रॉइंग, क्राफ्ट, म्हणजे मी जे काही बघत असते वगैरे ते असं मला पेपरवर वगैरे करायला वगैरे खूप आवडतं। वेस्ट गोष्टीपासून बेस्ट बनवण्याचा हा माझा खूप जास्त छंद आहे। मला खूप असं वेगवेगळं काहीतरी करायला आवडतं। त्यापैकी आणखी आज असा एक छान क्रिएटिव्हिटी तुमच्यासमोर दाखवणार आहे। तर दाखवते आता तुम्हाला एका स्क्रीनवर ना माझ्या एक फोटो दिसेल। तो माझा फोटो आहे फॅमिली फोटो, म्हणजे आम्ही तिघंजण आहोत। माझे हजबंड, माझा मुलगा, असं आमच्या तिघांचा एक फोटो आहे। पण त्या फोटोकडे मला बघून असं वाटायचं की मला ह्याच्यामध्ये थोडं काहीतरी कमी वाटतं आहे, काहीतरी असं वेगळं केलं पाहिजे जेणेकरून हा फोटो असं जरा ॲट्रॅक्टिव्ह दिसेल आणि खूप चांगला दिसेल। तर मग मी ठरवलं, तर माझ्या मुलाने मला टून मी ॲपबद्दल सांगितलं की त्या ॲपमध्ये आपले फोटो वेगवेगळे ना, वेगवेगळ्या शेडमध्ये, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये असे दिसतात। तर तो ॲप मी यूज केला आणि हा माझा फोटो त्याच्यामध्ये अपलोड केला आणि मला एवढे वेगवेगळे शेड्स दिसले। त्यातला हा एक आवडलेला शेड जो त्या टून मी ॲपमधून आलेला आहे, तो आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल। बघाल तर खूप डिफरन्स आहे दोन्ही फोटोमध्ये, आणि नीट बघा, कारण ना त्याच्यामध्ये बरंचसं शेडिंग आणि ते स्केच केलेलं वगैरे असं दिसतंय। आता राहिला प्रश्न, आता या फोटोचं मी नॉर्मल प्रिंट केलं तर मला ती कलर प्रिंट एवढी आवडली नाही। मला असं वाटलं हे काहीतरी मिसिंग आहे। तर माझे एक नेबर आहेत, ते फोटोशॉपमध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना खूप मास्टर आहेत। तर त्यांच्या मदतीने मी फोटोशॉपमध्ये हा थोडा अजून एडिट वगैरे केला आणि असं एक पर्टिक्युलर साईजने असं तयार केला आणि त्यांनी मला एका वेगळ्या पेपरमध्ये ही प्रिंट केली। त्याला प्रीमियम पेपर असं म्हणतात। हा एक पेपर आहे, वेगळाच आहे थोडा, क्वालिटी वगैरे ह्याचं लुक्स वगैरे बघा। मी ह्याचा पण एक फोटो पाठवीन ह्याचा। त्यांनी बल्क क्वांटिटीमध्ये घेतलेलं, तर त्यांनी मला या पेपरवर तुम्ही बघत असाल थोडा वेगळा आहे आणि इवन वॉटरप्रूफ आहे, ह्याच्यावर पाणी वगैरे पडलं तरी काही होत नाही आहे। तर मी ह्या पेपरवर तो फोटो प्रिंट केला। असला भारी झाला तो फोटो, एकदम छान झाला आणि असं वाटलं काही वेगळंच झालं त्या फोटोमध्ये वगैरे। म्हणजे नॉर्मल प्रिंटिंग, कलर प्रिंटिंग आणि ह्या पेपरवर काढलेली प्रिंटिंग ही खूप डिफरंट दिसत होती। मग मला आवडला त्या पेपरवरचा फोटो, पण आता मला तो फ्रेममध्ये करायचा होता। तर आधी माझ्या डोक्यात असं नाही आलं, नंतर मी बघते तर माझ्या फ्रेमची साईज ही थोडी मोठी होती। तर मग मी त्या साईजनुसार माझा फोटो कट केला। मग आता बॅकग्राऊंड म्हणून मी माझ्याकडे असा गोल्डन पेपर वगैरे होता, तो असा लावला बॅकग्राऊंडला आणि नंतर हा फोटो तिथे स्टिक केला आणि तो फ्रेममध्ये बसवला। तुम्हाला मी दाखवते स्क्रीनवर हा फोटो कशी दिसते ही फ्रेम। तर तुम्ही हे बघू शकता की हे कसं दिसतंय। म्हणजे हा फोटो खूप डिफरंट होता, पण त्या ॲपने आणि फोटोशॉपमध्ये आणि हे बॅकग्राऊंड वगैरे सगळं दिल्यामुळे खूप छान दिसतंय। नंतर मला असं वाटलं की अजून थोडंसं काहीतरी वेगळं करते, ह्याला हँगिंग काहीतरी करते। तर मी असे हुक्स लावलेत 5 असे, आणि मी त्याला असे बेल्स असतात, असे मार्केटमध्ये मिळतात, ते मी त्याला हँग केले। तर तुम्हाला मी दाखवते हे कसं दिसतंय। आता बघा, तुमच्या नॉर्मल फोटोला हे खूप वेगळ्या पद्धतीने सजवलंय आणि खूप वेगळ्या पद्धतीची क्रिएटिव्हिटी दिसेल ह्याच्यामध्ये आणि खूप छान दिसतंय। मग मी एक असे पर्टिक्युलर माझी एक भिंत ठरवली आणि मग मी तिथे हँग केलं। मी तेही मला दाखवते, पण हे बघा किती खूप सुंदर दिसतंय। तुम्ही बघू शकता, हे मी एका वॉलला हँग केलंय आणि ते इतकं भारी दिसतंय। म्हणजे आपण एखाद्या साधारण गोष्टीला थोडी
ॲपची आणि थोडी मदत घेतली तर आपण त्या गोष्टीला खूप डिफरंट बनवू शकतो. तर तुम्हाला ही माझी क्रिएटिव्हिटी कशी वाटली याबद्दल नक्की कमेंट करा. ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही तुमच्या काही गोष्टी अशा थोड्याशा एडिट वगैरे करून बघा, खरंच खूप छान होतात. आणि महत्त्वाचं म्हणजे छान राहा, हसत राहा, आनंदी राहा आणि व्यायाम नक्की करा. छान भरपूर खा आणि सुखी राहा. बाय.